कापण्या तळायला घेतल्या की घरभर त्याचा वास पसरतो आणि शेजारी पाजारी तर सगळ्यांना कळतं की यांच्या घरी आखाड तळतायत. तर त्यासाठी आज मी इथं 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मोजून पाऊण वाटी पाणी घ्यायचं आणि त्याची आपल्याला गुळवणी इथं बनवून घ्यायची आहे. गुळवणी अजिबात आपल्याला उकळायची नाही, फक्त गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. त्यानंतर एका गाळणीने ती गुळवणी सगळी एका भांड्यात गाळून घ्यायची आणि ते गार करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर परातीमध्ये त्याच वाटीने मोजून 2.5 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, 2 चमचे सुंठ आणि बडीशेपची पूड घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि 7 चमचे कडकडीत तुपाचं मोहन त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. त्यानंतर ते सगळं मिक्स करायचं आणि हाताच्या साहाय्याने ते सगळं पिठाला व्यवस्थित मोहन आपल्याला चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर गार झालेली गुळवणी आहे ती थोडी-थोडी करून पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्याचा घट्टसर मऊ आपल्याला गोळा इथे बनवून घ्यायचा आहे आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी ती कणिक आपल्याला रेस्टसाठी ठेवून द्यायची आहे. त्यानंतर एक पोळपाट घ्यायचा, पोळपाटवरती एक गोळा घ्यायचा आणि त्या गोळ्याला थोडंसं लाटून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यावरती थोडीशी खसखस घालायची आणि लाटायची. त्यानंतर तो भाग पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूनेही खसखस घालून घ्यायची आणि तोही भाग लाटायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी पूर्णपणे चपातीसारखी लाटून घ्यायची आहे. त्यानंतरनं एका पिझ्झा कटरनी किंवा आपल्याकडे असेल तर एका चाकूच्या साहाय्याने त्याच्या कापण्या पाडून घ्यायच्या. अगदी डायमंड शेपमध्ये आपल्याला ह्या कापण्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्हाला दाखवलेल्या आहेत अगदी त्या पद्धतीने. ह्या कापण्या जास्त पातळही करायच्या नाहीत किंवा जाडही लाटायच्या नाहीत. अगदी मीडियम पद्धतीने ह्या आपल्याला इथं लाटून घ्यायच्या आहेत. त्यानंतरनं कढई गॅसवरती ठेवायची. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक-एक करून आपल्याला कापण्या सोडून घ्यायच्या आहेत. इथे मात्र एक खबरदारी घ्यायची की आपल्याला ह्या कापण्या कोणत्याही प्रकारे मोठ्या गॅसवरती तळायच्या नाहीत, मीडियम गॅसवरती तळायच्या. जर तुम्ही बारीक गॅसवरती कापण्या तळल्या तर कापण्या कडक किंवा वातड होतात, म्हणून मीडियम गॅसवरती ह्या कापण्या आपण तळून घेणार आहेत. तर किती छान कलर आपल्या या कापण्यांचा आलाय तुम्ही इथे बघू शकताय. ह्या कापण्या इतक्या मऊ आणि खुसखुशीत झाल्या होत्या की सहज हाताने तुटतात. खायला तर अप्रतिम चवीच्या झालेल्या होत्या. चला तर मग करून बघा आणि कशा झाल्या तेही मला कमेंटमध्ये सांगा. चला आकाड खायला या आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका.